नमस्कार बाल वैज्ञानिकांनो, आज एक अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट आपण तयार केलेला आहे। सध्या आपण बघत असाल की बरेच ड्रायव्हर्स हे फोर व्हीलर चालवत असताना दारू पितात आणि गाडी चालवतात आणि त्यामुळे त्यांचा ॲक्सिडेंट होतो। किती छान झालं असतं जर आपण असं काही मेकॅनिझम बनवलं असतं की जेव्हा एखादा ड्रायव्हर दारू पिऊन आहे आणि त्याची गाडीच सुरू होणार नाही। तर अशाच प्रकारचं काही मेकॅनिझम एक प्रोजेक्ट आपण इथे तयार केलेला आहे। तर सर्वात पहिले आपण या प्रोजेक्टमध्ये आवश्यक असणारे सेन्सर्स किंवा अदर गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घेऊया। हा जो आहे याला म्हणतात MQ3 अल्कोहोल डिटेक्टर सेन्सर, याला म्हणतात रिले बोर्ड। त्यानंतर हा आहे आर्डिनो उनो, हा आहे ब्रेडबोर्ड, ही आहे एक व्हील, याला आपण गाडी कन्सिडर करूया। त्यानंतर आपण इथे उपयोगात आणलेली आहे एक बॅटरी आणि एक बॅटरी होल्डर। त्यानंतर महत्त्वाचा जो भाग आहे तो आहे कोडिंगचा आणि आपण कोडिंग केलेली आहे M ब्लॉक्स वरनं। तर अशा पद्धतीचं आपलं कोडिंग असणार आहे आणि आता आपण थेट याची वर्किंग कशी होते ते बघूया। आणि एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे इथे आपण अल्कोहोल, थोड्या प्रमाणात अल्कोहोल घेतलेला आहे या कपमध्ये। आता आपण बघूया की आपली गाडी सुरू झालेली आहे। गाडी सुरू झाल्याचा इंडिकेटर म्हणजे जे गाडीचे व्हील्स आहेत ते फिरायला लागलेले आहेत। आता आपण असं बघणार आहोत की जेव्हा हा अल्कोहोल डिटेक्टर याच्या जवळ जातो, या कपच्या दारू असलेल्या कपच्या जवळ जातो, अचानक हा व्हील जो आहे तो बंद होतो। चला तर बघूया। अशा प्रकारे MQ3 अल्कोहोल डिटेक्टरने तो डिटेक्ट केलेला आहे आणि गाडी बंद पडलेली आहे, म्हणजे गाडीचं इंजिन हे बंद पडलेलं आहे। पुन्हा एकदा आपण चेक करूया, जरा याला जरा बाजूला ठेवूया। अशा प्रकारे ही गाडी सुरू झालेली आहे। आता हळूपणे हा अल्कोहोल डिटेक्टर याच्या जवळ गेलेला आहे आणि अल्कोहोल डिटेक्ट केलेला आहे आणि अशा प्रकारे गाडी थांबलेली आहे। तर अशा पद्धतीने छोटे मोठे प्रोजेक्ट्स करून आपण असे प्रोजेक्ट विज्ञान प्रदर्शनामध्ये वापरू शकतो आणि त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यावर, तालुक्यावर किंवा राज्यावरती किंवा नॅशनल लेवलवरती आपला नंबर येऊ शकतो। थँक्यू व्हेरी मच।